नमस्कार, मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या उपक्रमामध्ये, ज्याचे नाव आहे चला जाऊया पुस्तकांच्या गावी. या पहिल्या भागामध्ये मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक नवीन पुस्तक, ज्याचे नाव आहे उस्वन. उस्वन हे देवीदास सौदागर यांचं पुस्तक आहे. या पुस्तकाला युवा साहित्य अकादमी 2024 पुरस्कार प्राप्त आहे. हे पुस्तक आज आपण जाणून घेणार आहोत. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्य. या पंक्तीने या पुस्तकाची सुरुवात होते. या पुस्तकांतर्गत आपण एक छोटं कुटुंब पाहणार आहोत. विठू, गंगा आणि त्यांची 2 लहान मुले नंदा आणि सुभाष. या कुटुंबाची कथा म्हणजे हे पुस्तक. या कुटुंबाच्या कथेच्या माध्यमातूनच आपण त्या काळामध्ये असणाऱ्या सर्व परिस्थितीचंही अवलोकन करणार आहोत. हे पुस्तक आपल्याला एका कुटुंबाबरोबरच त्या कुटुंब ज्या गावामध्ये राहतंय त्या गावाची राजकीय, आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा सांगून जातं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीचा या कुटुंबाच्या जगण्यावर कसा परिणाम होतो यावरही हे पुस्तक भाष्य करताना दिसून येतं. विठू हा व्यवसायाने शिल्पी आहे. अतिशय प्रामाणिकपणे आणि कष्टाने व्यवसाय करून सुद्धा त्याला या व्यवसायामध्ये फार काही मिळताना आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्या या व्यवसायाची पडझड होत असताना सुद्धा वडिलांपासून चालत आलेला व्यवसाय आणि त्या व्यवसायावरचं प्रेम, या प्रेमापोटी तो हा व्यवसाय करताना दिसून येतो. हा व्यवसाय करत असताना त्याला विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि या समस्या त्याच्या कौटुंबिक जीवनाशी जोडलेल्या असल्या तरी त्याच्या कौटुंबिक जीवनाबरोबरच सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीशी कशा जोडलेल्या आहेत यावर या पुस्तकात भाष्य केलेलं आहे. या पुस्तकाअंतर्गत काही अशीही पात्र आहेत जी पात्र या सगळ्या राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचं विश्लेषण करताना दिसून येतं. त्यातलं एक पात्र आहे भीमा पवार नावाचा सावकार, जो पैलवान आहे, जो समाजामध्ये एक बडप्रस्थ आहे, श्रीमंत आहे, सामाजिक आर्थिक दृष्ट्या सत्ताधीश आहे. पण तरी सुद्धा समाजामध्ये कष्टकरी असणाऱ्या समाजाला, लोकांना हात लुबाडताना दिसून येतो. त्या कष्ट करणाऱ्या लोकांचं शोषण करताना दिसून येतो आणि त्या शोषणाच्या जोरावरती स्वतःची सत्ता, प्रस्थ टिकवताना दिसून येतो. या भीमा पवार सावकार नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून या पुस्तकामध्ये अशा वरिष्ठ मानल्या गेलेल्या, स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या आणि विषमतांचा आधार घेऊन दुसऱ्यांचं शोषण करणाऱ्या व्यक्तींवरती भाष्य केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. या पुस्तकामध्ये समाजामध्ये निर्माण झालेली राजकीय दरी आणि या राजकीय दरीच्या माध्यमातून जे होतात नवनवीन संघर्ष यावरही भाष्य केलं आहे. राजकीय पक्षाचे झेंडे शिवण्यासाठी होणारी मारामारी आणि आमच्याच पक्षाचा झेंडा अगोदर शिवून मिळावा यासाठी दुसऱ्या पक्षातल्या लोकांचं डोकं फोडण्यापर्यंत जाणारी मजल यावरही या पुस्तकामध्ये भाष्य केलेलं आपल्याला. तसेच समाजामध्ये विविध सण उत्सव साजरे करत असताना वर्गणी गोळा केली जाते आणि ही वर्गणी लोकांसाठी सक्तीची बनून जाते. वर्गणी देणं हेच सक्तीचं बनत नाही, तर ती किती द्यायची हेही सक्तीचं बनून जातं. ज्या लोकांना संध्याकाळी काय खायला मिळेल हा प्रश्न असतो, अशा लोकांकडून कितीतरी पटीने जास्त वर्गणी गोळा करणं हे खरं तर अन्यायकारक आहे. पण याच्या विरोधी जेव्हा विठू बोलताना दिसतो तेव्हा त्याला मारहाणीचा सामना करावा लागतो. यावरही या पुस्तकामध्ये भाष्य केलेलं आपल्याला दिसून येतं. हे पुस्तक समाजामध्ये असणाऱ्या सामाजिक विषमतांसोबत आर्थिक विषमतांवरही भाष्य करतं. तसेच समाजामध्ये भांडवलशाही, जागतिकीकरणाचा जो परिणाम व्हायला लागलाय त्यावरही बोलताना दिसून येतं. शिंपी व्यवसाय करत असलेला हा जो विठू आहे, याचा व्यवसाय हा जो पडझडीला लागलाय त्याच्या मागचं एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जागतिकीकरणामुळे बाजारामध्ये उभी राहिलेली नवनवीन रेडीमेड कपड्यांची दुकानं. या रेडीमेड कपड्यांच्या दुकानांच्या झगमगाटी पुढे शिंपी व्यवसाय करत असलेल्या विठूचं दुकान अगदी महालापुढे झोपडीसारखं दिसू लागतं. आणि म्हणून कितीही कसब असलं, अंगामध्ये कौशल्य असलं आणि चांगले कपडे शिवण्याची कला असली तरी सुद्धा विठूचा व्यवसाय हा मागे पडताना दिसून येतो. याच सोबत या पुस्तकामध्ये अजून भाष्य केलं आहे ते प्रेम नावाच्या संकल्पनेवर. याच्यामध्ये नवरा बायकोंमधल्या प्रेमावरती बोललं गेलेलं आहे. याच्यामध्ये बाप लेकीच्या प्रेमावरती बोललं गेलेलं आहे. विठू आणि गंगा या दोघांचा प्रेमविवाह. गंगा विठूच्या सोबत कायम आयुष्यभर अगदी खांद्याला खांदा लावून उभी राहिलेली आपल्याला दिसून येते. विठूला काहीही मिळालं नसलं आयुष्यामध्ये, त्याची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची असते, दिवसेंदिवस नवनवीन परिस्थितीचा सामना करावा लागत असला तरी सुद्धा विठू अगदी धिटाने या परिस्थितीला सामोरा गेला, तो फक्त आणि फक्त गंगामुळे. आणि गंगाने त्याची सोबत कधीही या आयुष्याच्या प्रवासामध्ये सोडलेली आपल्याला दिसून येत नाही. स्वतः ती आजारी असते, स्वतः ती अगदी आजारामुळे व्याकुळतेला आलेली असते, तरी सुद्धा ती विठूच्या खांद्याला खांदा लावून
अगदी चिकाटीने त्याच्यासोबत उभी राहिलेली, त्याला हिंमत देताना आपल्याला दिसून येते. दुसऱ्या बाजूला बाप लेकीच्या प्रेमावरती हे पुस्तक बोलताना दिसून येतं. आपल्या मुलीच्या सहलीचे पैसे भरू न शकल्यामुळे मनाला वाईट वाटलेला विठू आपल्याला दिसतो. आपण आपल्या मुलीच्या हौसा पूर्ण करू शकत नाही ही खंत त्याला सतावताना दिसून येते. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या वडिलांनी आपल्याला खूप काही दिलंय, सहलीला जाता नाही आलं तरी काय झालं, ते आपल्याला कधीतरी सहलीला पाठवतील ही आशा घेऊन जगणारी आणि आपल्या वडिलांना समजून घेणारी नंदा आपल्याला दिसून येते. या बाप लेकीच्या प्रेमावरती या पुस्तकामध्ये काही वाक्य आपल्याला आलेली दिसतात जी मला सांगायला आवडतील. ज्याच्यामध्ये असं म्हटलं गेलंय, बाप लेकीचं नातं कसं असतं तर लेक हा बापाचा धागा असतो. हा धागा ज्याची चिंता आणि त्याचा गुंता हा बापाला सुटवत नाही आणि हा धागा बापाला सतत बळकट करत असतो आणि जगण्याची उमेद देत असतो. या प्रेमावरती या पुस्तकामध्ये भाष्य केलेलं आपल्याला दिसून येतं. याच सोबत नंदा जी छोटी आहे, अगदी वयाने कमी आहे, तरी तिची असणारी समज सुद्धा आपल्याला हैराण करून जाते. आई जेव्हा म्हणते की कष्टाला या समाजात मोल नाही, कितीही राबलं तरी लोकांना किंमत नाही, तेव्हा नंदा म्हणते की याचा अर्थ काय होतो. यावर आई म्हणते हे तुला कळणार नाही. तेव्हा नंदाला हा प्रश्न पडतो की जर मला हे कळणार नसेल तर ही अशी कुठली भाषा असेल की जी मला कळणार नाहीये, कारण मी तर शाळेमध्ये जाते, मला तर लिहिता वाचता येतं. यावरून आपल्याला त्या नंदाची आई वडिलांना जाणून घेण्याची, त्यांच्या दुःखाला समजून घेण्याची जी आकलन क्षमता आहे, जी भावनिकता आहे ती समजून येते. याच सोबत नंदा जेव्हा खूप सारी फोटोज असतात ज्याच्यामध्ये विविध हिरो हिरोईन्स, विविध समाज सुधारक यांचे फोटो असतात, त्याच्यामध्ये कबीरांचा आणि नामदेवांचा फोटो विकत घेते आपल्या वडिलांच्या दुकानामध्ये लावण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये ती असं सांगते की मला हे फोटो आवडले कारण माझे वडीलही शिंपी आहेत आणि कबीर आणि नामदेवही शिंपी होते. तो हा जो समानतेचा धागा आहे तो ती तिथे शोधताना आपल्याला दिसून येतो. या पुस्तकामध्ये अजून एक पात्र आहे ते म्हणजे एक व्यक्ती जी वेडी ठरवली गेलेली आहे. समाजाच्या चाकोरी बाहेर मांडले गेलेले विचार असतील, समाजाच्या साचेबद्ध जीवन पद्धतीमध्ये जर तुम्ही स्वतःला बसवून घेत नसाल आणि समाजामधल्या चुकीच्या गोष्टींवर तुम्ही जर प्रश्न विचारत असाल तर समाज तुम्हाला वेडा ठरवतो. असाच वेडा ठरवला गेलेला एक व्यक्ती या पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतो. या पुस्तकामध्ये त्याच्या विचारांवरही भाष्य केलेलं आपल्याला दिसून येतं आणि या वेडा ठरवल्या गेलेल्या व्यक्तीचे काही प्रश्न आपल्याला इथे अगदी निरुत्तर करून सोडतात, ज्याच्यामध्ये तो असं म्हणतो की काही प्रश्न हे समाजामध्ये अमृत प्राशन करून आलेले असतात. म्हणजेच काय तर त्यांना मरण नसतं आणि उत्तर म्हणजे प्रश्नाचं मरण. या प्रश्नांना मेल्यावर आम्ही मरणोत्तर पुरस्कारही द्यायला तयार आहे, पण या प्रश्नांनी पहिल्यांदा मरावं तर खरं, आणि हे प्रश्न काही मरायला तयार नाही. या वाक्यांमधून समाजामध्ये असणाऱ्या भीषण वास्तवाविषयी तो बोलताना दिसून येतो. समाजामध्ये असणाऱ्या आर्थिक सामाजिक विषमतांविषयी तो बोलताना दिसून येतो, ज्या संपवण्याचा प्रयत्न आपण खरं तर करायला हवा, पण त्या दिवसेंदिवस अजून वाढत चालल्या, ते आपल्या पायामुळे खोल घट्ट रुवत चाललेले आहे. यावरती हा व्यक्ती बोलताना दिसून येतो. हे पुस्तक अशा विविध विषयांना हात घालतं, ज्याच्यामध्ये कौटुंबिक प्रेम, जिव्हाळा, एकमेकांविषयी असणारा आदर, कणव याविषयी ते बोलताना दिसतं. दुसऱ्या बाजूला ते समाजामध्ये असणारं भीषण वास्तव, ज्याच्यामध्ये जातीवर आधारित, धर्मावर आधारित भेदभाव होतो, याच्यावरती ते बोलताना दिसून येतं. गरीब श्रीमंत दरी यावर ते बोलताना दिसून येतं. समाजामध्ये येणारी नवीन आर्थिक राजकीय व्यवस्था, भांडवलशाही, जागतिकीकरण याचे परिणाम समाजावर काय होत आहेत यावर ते बोलताना दिसून येतं. आणि या परिणामी विठू नावाच्या शिंप्याला शेवटी आपलं दुकान बंद करावं लागतं, कारण तो ज्या दुकानामध्ये काम करत असतो ते दुकान भाड्याचं असतं. ते भाडं त्याला परवडत नाही, तिथलं लाईट बिल त्याला परवडत नाही आणि त्याच्या त्या कौशल्यपूर्ण कामाला त्याला बाजूला सारावं लागतं आणि सगळं आवरून आपल्या घरी जावं लागतं. असा हा दुःखद या पुस्तकाचा शेवट असला तरी एक उमेद घेऊन तो या दुकानातून बाहेर पडतो आणि ती उमेद असते की माझा मुलगा हे दुकान पुन्हा नव्याने सुरू करेल. म्हणजे जगणं खडतर असलं, समाजामध्ये जगताना खूप नवनवीन समस्यांना सामोरं जावं लागत असलं तरी हिंमत न हारता अगदी धीटाने, अगदी नेटाने सगळ्या प्रश्नांना सामोरं जात ते प्रश्न सोडवत कसं जगायचं हे शिकवणारं हे पुस्तक आहे असं मला वाटतं. जाता जाता फक्त एवढंच बोलावं वाटेल जे ह्या पुस्तकामध्येही मांडलेलं आपल्याला दिसून येतं. पाहुणी लोकांचे व्यवहार खोटे नाटे, बोरी बाभळीच्या अंगावरही आले काटे. या पुस्तकाच्या माध्यमातून माणसं माणुसकी कशी हरवत चालली आहे
हे आपल्याला दिसतं आणि हीच माणुसकी पुन्हा रुजवण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे, अगदी नेटाने केलं पाहिजे. याविषयी प्रोत्साहन देताना हे पुस्तक महत्वाचं ठरतं. तो या पुस्तकाच्या माध्यमातून आज आपण जाणून घेतली विठू आणि त्याच्या कुटुंबाची कथा आणि त्याच्याच सोबत सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचं भीषण वास्तव. मला आशा आहे तुम्हाला हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल. पुढच्या भागामध्ये भेटूया नवीन पुस्तक घेऊन. धन्यवाद.